ग्रेट शो ग्रेट शो. मनापासून कौतुक या स्पर्धेचं. काय जबरदस्त विजय. 42 धावांचं लक्ष्य. शेवटच्या 3 चेंडूमध्ये 11 धावांची गरज. चौकार आला, षटकार आला आणि त्यानंतर विनिंग रन सुद्धा आली आहे. या स्पर्धेवर आपलं राज्य केलंय टीम प्रभाकर म्हात्रे मित्र मंडळ गोडदेवनं. चला दोन्ही संघांना विनंती करतोय. टीम टेंबिवली आणि प्रभाकर म्हात्रे मित्रमंडळ. चला जबरदस्त सेलिब्रेशन नो डाऊट. मात्र लगेच या आपण हा बक्षीस वितरण सोहळा लगेच उरकणार आहोत. प्लीज या लवकर. दोन्ही टीम तुम्ही विजेते आहात. चला साहिल पाटील आणि टीम लवकर या लवकर या. तसेच प्रतीक पाटील आपल्या संघाला घेऊन लवकर या. चला उत्कृष्ट फलंदाज कोण, उत्कृष्ट गोलंदाज कोण, मालिकावीर कोण, या सगळ्या गोष्टी आमच्यापर्यंत लगेच पोहोचतायत. विनंती करतोय दोन्ही संघांना पुढे या. मी तर म्हणेन चारही संघांनी पुढे या. विजय कांबळे जरा रिपोर्ट आणा प्लीज लवकर या. चला टीम गोडदेव टीम टेंबिवली आता तिकडे सेलिब्रेशन नको कोणतं, समोर या लगेच. 5 दिवस आम्ही तुमचं क्रिकेट सेलिब्रेट केलं. आता लगेचच आपण या मुख्य बक्षीस वितरण सोहळ्याकडे वळतोय. मला वाटतं टीम कोळीवाडा वसई कोळीवाडा संघ देखील मला वाटतं असेल, त्यांनी पुढे या प्लीज. या हेमंजी वर्धक, नंदू भोईर कुठे आहेत, या प्लीज. चला उत्कृष्ट गोलंदाज या किताबाकडे लगेच आपण वळूया. या मालिकेत जबरदस्त परफॉर्मन्स पाहायला मिळालेत. मात्र काही असे स्टँड आउट परफॉर्मन्स राहिले ज्यांचा निश्चितच परफॉर्मन्स अफलातून राहिला आणि म्हणूनच त्यांची निवड इथे झाली आहे. मात्र या स्पर्धेत दमदार कामगिरी करणारा गोलंदाज कोणता आणि ती निवड झाली आहे. लगेचच आम्ही या एकूणच सोहळ्याकडे वळतोय. चला टीम टेंबिवली झालं गेलं विसरून जावे, पुढे पुढे चालावे. या आपण बघतोय जबरदस्त बॅट्स देखील आहेत, ट्रॉफी देखील आहेत आणि ही झळाळती ट्रॉफी नंबर 1 ची प्रभाकर म्हात्रे मित्र मंडळ गोडदेव आणि मित्रा राकेश प्रभू जिंकलस. अगदी मागच्या मॅच मध्ये उतरणार की नाही ही सांगू होती. अगदी फायनल मध्ये देखील आम्हाला देखील तेच वाटलं. त्याची इंजरी आणि त्याचा एकूणच शरीरावरचा ताण बघता. चला चतुर्थ क्रमांक विजेत्या संघाचा चेक मला वाटतं द्यायचा बाकी आहे. टीम बंदर पकाडीचा कोणी प्रतिनिधी असेल या बंदर पकाडीचे खेळाडू जरा लवकर या. बंदर पकाडी या लवकर या आणि ट्रॉफी घेऊन या तुमची. जरा ट्रॉफी घेऊन या की ट्रॉफी गेली. क्या बात आहे. चला या लवकर या. असंच वेल डन प्रभाकर म्हात्रे मित्र मंडळ. क्या बात आहे बोलाड मित्रा, तोडलंस. चला बघा LED TV सुद्धा आहेत, भरपूर पारितोषिक आहेत. विजयजी कांबळे झालं का? थांबायला वेळ नाहीये सध्या, 6ची गाडी आहे. चला मॅन ऑफ द मॅच या एकूणच फायनल मॅच मध्ये मॅन ऑफ द मॅच नो डाऊट वन चॉईस, ऑब्वियस चॉईस, मिस्टर बिग मॅन राकेश प्रभू ठरलाय मॅन ऑफ द मॅच. 3 चेंडूत 11ची गरज आणि मला वाटतं पोलार्डच हवा होता तिथे. अगदी नियतीने त्याची चॉईस केली होती. वेल डन राकेश प्रभू मॅन ऑफ द मॅच. किती वर्ष सातत्याने क्रिकेट आणि होडीपाडा चषक देखील गाजवला आणि सध्या ही स्पर्धा देखील गाजवली आहे. वेल डन राकेश प्रभू मॅन ऑफ द मॅच ठरलाय फायनल मधील.
टीम टेंबवली, चला या लवकर. पारितोषिक नकोय का तुम्हाला? या मित्रांनो लवकर या. वेल डन राकेश. चला वळतोय एकूणच उत्कृष्ट गोलंदाज या किताबाकडे. अतिशय चांगली पारितोषिके आहेत. उत्कृष्ट गोलंदाज या एकूणच मालिकेतील ठरलाय. त्याचं अजूनपर्यंत नाव माझ्याकडे नाहीये. विजय कांबळे सध्या कम्प्युटर मध्ये गर्क आहेत. चला चतुर्थ क्रमांक विजेते खेळाडू बंदर पगाडी टीम जरा या प्लीज. येस रोहित नार्वेकर आहेत. चिचा ये ना प्लीज. मित्रांनो चेक घ्यायचा आहे, ही मोठी कामगिरी आहे. अभिनंदन. निश्चितच रुंश 11 बंदर पागाडी संघ 50,000 रुपयाचा विजेता संघ ठरलाय. आणि निश्चितच बाळासाहेब ठाकरे चषक या संघाने देखील अगदी गाजवलाय. वेल डन टीम रुंश 11 बंदर पागाडी. चला तृतीय क्रमांक विजेता संघ वसई कोळीवाडा टीमने यायचे लवकर या. आपलाही तो चेक खास चेक अगदी आम्ही तुम्हाला हँड ओव्हर करतोय. त्यांनाही 50,000 रुपयाचे एक खास पारितोषिक ट्रॉफी त्यांनी अगोदरच हँड ओव्हर केली गेली आहे. वेल डन टीम वसई कोळीवाडा तृतीय क्रमांक विजेता संघ ठरलाय. अभिनंदन. आमचे सगळे मान्यवर आपण बघतोय. द ग्रेट मराठा परिवार आपल्याला पाहायला मिळतोय. अभिनंदन वसई कोळीवाड्याचं. चला आता माझ्याकडे रिपोर्ट आलाय. उत्कृष्ट गोलंदाज या किताबाकडे वळतोय. या पारितोषिकाचं जर स्वरूप बघितलं तर एक खास ट्रॉफी आहे, बॅट पण आहे ना, एक बॅट आहे आणि एक LED TV आहे. चला अगोदर घ्या प्लीज. नितीन राजाराम पाटील तुम्हाला विनंती करतोय की तुमच्या शुभ हस्ते LED TV द्या. आणि ब्रँडेड स्पोर्टच्या वतीनं या खास बॅट्स देण्यात आल्या, त्यांचेही मनापासून आभार आहेत. तर उत्कृष्ट गोलंदाज 8 षटकं हाताळली, 42 धावा देऊन 6 गडी बाद केले, 25 निर्धाव चेंडू हाताळले, 1 षटक मेडन टाकले. गोलंदाज आहे अक्षित 11 टीमचा वेदांत पाटील. वेल बोल्ड वेदांत. ये खास LED TV, ही खास ट्रॉफी आणि एक जबरदस्त बॅट आमच्या सगळ्या मान्यवरांच्या वतीनं निलेशजी म्हात्रे यांच्या शुभ हस्ते ट्रॉफी देण्यात येईल. आणि एकूणच ही बॅट आपण बघतोय या आमचे भाईदास म्हात्रे आमचे मंडप डेकोरेटरचे, त्यांच्या शुभ हस्ते पाटील त्यांच्या शुभ हस्तेचीच बॅट. आणि एकूणच नितीन भाऊंना विनंती करतोय की त्यांच्या शुभ हस्ते आपण ही खास LED TV देऊया. वेल डन. जोरदार टाळ्या वेदांत साठी. मेडन ओव्हर प्लस विकेट्स. वेल बोल्ड वेदांत. अक्षित 11 टेंबिवलीचा हा खेळाडू आपल्याला पाहायला मिळतोय. चला वळतोय उत्कृष्ट फलंदाज या किताबाकडे. यावेळेला संघ बदललाय. 4 सामने खेळलेत, 1 वेळा नाबाद, 40 चेंडू मध्ये कुठले तब्बल 86 धावा, 9 चौकार, 6 षटकार. आणि तो जेव्हा जेव्हा खेळायला येतो षटकाराने सुरुवात करतो. टीम आहे रुंश 11 बंदर पागाडी आणि खेळाडू आहे चतुर रोहित नार्वेकर. वेल डन चतुर. आणि त्याच्यावर नावावर ही राहिले ही खास बॅट, ही जबरदस्त LED आणि एक खास ट्रॉफी. अभिनंदन अभिनंदन. जोरदार टाळ्या रोहित नार्वेकर साठी. चतुर टेनिस बॉल क्रिकेट मधील एक जबरदस्त सितारा. अभिनंदन त्याचं. चला आता बहुचर्चित अशा मॅन ऑफ द सिरीज या पुरस्काराकडे वळतोय. मात्र त्या अगोदर उपविजेता संघाला मी विनंती करतोय की त्यांनी पुढे यायचंय. अक्षित 11 टेंबिवली संघाला विनंती करतोय या प्लीज. मोनिश सर्वांनी या प्लीज. बेस्ट बॉलर वेदांत पाटील प्लीज जरा या. आपल्याला थोडंसं कॅश प्राइज आहे, प्लीज या वेदांत. भाईंच्या वतीने एक खास कॅश प्राइज सुद्धा दिले जाते. बघा असं बऱ्याच कमी ठिकाणी होत असेल. भाईंचे हे प्रेम आपल्याला पाहायला मिळते. चला या प्लीज वेदांत. आपल्याला एक खास कॅश प्राइज इथे दिले जाते. वेल डन रोहित, कीप इट अप. वेदांसाठी एक खास कॅश प्राइज भाईंच्या माध्यमातून. अभिनंदन मित्रा. चला द्वितीय पारितोषिक विजेता संघ
अक्षित 11 टेंबिवली टीम या लवकर सर सगळ्यांनी या प्लीज. आणि आपण बघतोय 1 लाखाचं पारितोषिक आहे. त्यानंतर ही खास क्रिस्टल ट्रॉफी त्यांना प्रदान करताना आनंद होतोय. हे टेंबिवलीचे खेळाडू आपल्याला पाहायला मिळत आहेत. अभिनंदन त्यांचं आणि पुढील सगळ्या हंगामासाठी त्यांना खूप साऱ्या शुभेच्छा. उपविजेता संघ श्रीमान बाळासाहेब ठाकरे चषक 2026 मधील. चला आता अंतिम विजेता संघाला आम्ही पारितोषिक देतोय. अंतिम विजेता संघ श्रीमान बाळासाहेब ठाकरे चषक 2026 चा ठरलाय टीम प्रभाकर म्हात्रे मित्रमंडळ गोडदेव. चला या सगळ्या टीम मेंबर्स या. पाठीराखे आले तरी देखील चालतील या सर्वांनी. मात्र त्या अगोदर थांबा एक विशेष सन्मान. मी मगाशीही म्हटलं होतं की तो सन्मान जर झाला नाही तर ही स्पर्धा पूर्ण झाली असं आम्ही नाही म्हणणार. चला एकदा मोठा सन्मान करूया या मंचावर एका अशा माणसाचा जे लागेल ते तो देतो आणि जे सांगितलं ते तो करतो. जोरदार टाळ्या. रंगा देशमुख साडी. आणि निश्चितच बाईंच्या एका शब्दावर निश्चितच तयार असणारा हा माणूस आपल्याला पाहायला मिळतो. सगळं स्टेज तो कोऑर्डिनेट करतो. सर्व मान्यवरांची खातिरदारी तो करतो आणि निश्चितच मनापासून कौतुक आहे त्यांचं. अजून एक विशेष सन्मान तो म्हणजे आमचे 5वे अंपायर मॅच रेफरी कैलास. त्यांचाही सन्मान झाला पाहिजे. जोरदार टाळ्या कैलाससाठी. बघा माणूस एवढा भरभक्कम आहे तर त्यामुळे टाळ्या देखील जोरदार झाल्या पाहिजेत. वेल डन कैलास. आणि या मे मध्ये काहीतरी आहे का? येवा सर्वांनी. अभिनंदन इथे कैलासचं. हा कैलासला मोठा गुच्छ द्या घरी नेल तो. अभिनंदन कैलास तुझा आणि अशी स्माइल मित्रा ठेव आणि थँक्यू आमच्या पंचांना सपोर्ट दिल्याबद्दल. चला अंतिम ऋतिक राठोड यांचा देखील आपण सन्मान करूया. ऋतिक राठोड कुठे आहेत? या लवकर प्लीज. ऋतिक या ना प्लीज. कुठे आहेत ऋतिक? डम कुठे आहे? ऋतिक ये लवकर ये लवकर. टेंबिवली संघ बघा अजून त्यांना खेळायचं आहे. क्या बात आहे. भाविकला देखील विनंती करतोय. भाविक या प्लीज. आपलंही चांगलं काम राहिलंय. या सर्वांचा सन्मान महत्वपूर्ण आहे कारण अगदी हे सगळे पडद्यामागचे कलाकार आहेत ज्यांनी ही स्पर्धा अगदी एका वेगळ्या उंचीवर नेलंय. वेल डन. तुमचं देखील मनापासून कौतुक आणि निश्चितच आपणही श्रीमान बाळासाहेब ठाकरे चषक 2026 चा एक महत्वपूर्ण भाग होतात हे दिसलंय. आपलं मनापासून कौतुक. मात्र एकदा जोरदार टाळ्या आमच्या भावेश पुणेकर साठी झाल्या पाहिजेत. जोरदार टाळ्या प्लीज प्लीज. कारण हा माणूस सन्मान स्वीकारत नाही मात्र जे काही करतो अगदी मनापासून करतो. थँक्यू व्हेरी मच भावेश पुणेकर. आपलं मनापासून आभार. आणि ही ट्रॉफी झळाळती ट्रॉफी अगदी भावेश पुणेकर यांच्या शुभ असते. चला टीम प्रभाकर म्हात्रे मित्रमंडळ या आणि प्रथम क्रमांकाचं पारितोषिक स्वीकारा. रोख रक्कम आहे ती म्हणजे 2 लाख रुपये आणि ही झळाळती ट्रॉफी आगरी सेना आणि एकूणच द ग्रेट मराठा स्पोर्ट्स व शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पुरस्कृत श्रीमान बाळासाहेब ठाकरे चषकावर नाव कोरलंय. टीम प्रभाकर म्हात्रे मित्रमंडळ गोडदेव. अभिनंदन त्यांचं. काही जबरदस्त फ्रेम आणि निश्चितच कौतुक आहे सर्व क्रिकेटपटूंचा. जय जय. अभिनंदन अभिनंदन. प्रभाकर म्हात्रे मित्रमंडळ गोडदेव टीमचा काय परफॉर्मन्स राहिलाय पहिल्या मॅच पासून एकूणच अंतिम सामन्यापर्यंत. या संघानं जबरदस्तरित्या ही स्पर्धा हँडल केल्या आणि अंतिमता आणि या मैदानावर सलग आपण बघतोय हे मैदान 2 वर्षानंतर ओपन झालं आणि 2 वर्षानंतर अगदी 2 पारितोषिक दोन्ही स्पर्धेत त्यांनी फटकावलेत. अभिनंदन टीम तुमचं. चला ही स्पर्धा इथे संपन्न झाली असं आम्ही जाहीर करतो. धन्यवाद धन्यवाद धन्यवाद.
टाटा सकाळची ट्रेन आहे चाललो आम्ही चला अरे बापरे हे प्राइस द्यायचं बाकी राहिलं थांबा 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 प्लीज वेट 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 आता कोणता कॅमेरा अँगल घ्यायचा आहे का आहे चला मॅन ऑफ द सिरीज मालिकावीराची कामगिरी मी अगोदर सांगतोय 5 सामने खेळलेत 2 वेळा नाबाद 46 चेंडू मध्ये 96 धावा 7 चौकार आणि तब्बल 6 षटकार गोलंदाजी करताना 7 षटक 19 निर्धाव चेंडू 64 धावामध्ये 8 गडी बाद केलेत संघाचं नाव सांगतोय अक्षित 11 आहे का एक मिनिट सॉरी माय मिस्टेक संघाचं नाव आहे जवळचं दिसत नाही यार मला प्लीज संघाचं नाव आहे प्रभाकर म्हात्रे मित्र मंडळ आणि खेळाडूचं नाव आहे अरे ह्याच्या नावावर पिक्चर आला होता ना कबीर सिंग मालिकावीर काय जबरदस्त आहे सेलिब्रेशन बघा अगदी त्याला खांद्यावर आणलंय आणि घरापर्यंत देखील खांद्यावरच न्या तर यामाहा ही द ग्रेट मराठाची स्पर्धा आणि या बाईकचा मानकरी मालिकावीर कबीर सिंग ठरलाय क्या बात आहे ऍट द एंड कबीर सिंग महाराष्ट्रीयन झाला अभिनंदन कबीर सिंगचा कबीर चला शेवटचा जे काय बोलायचं स्ट्रेट फ्रॉम हार्ट जे काय बोलायचं बोल सबसे पहला सबको थैंक यू बोलूंगा और सबसे पहला मेरी जो टीम है प्रभाकर म्हात्रे काय नाही जे माझी टीम आहे प्रभाकर म्हात्रे मित्रमंडळ त्यांनी मला लय सपोर्ट केला आणि चांगला बोलले की तू आपला परफॉर्मन्स कर चांगला कर काय नाही थँक्यू धन्यवाद जोरदार टाळ्या कबीर सिंग साठी मॅन ऑफ द सिरीज श्रीमान बाळासाहेब ठाकरे चषक 2026 चा अफलातून कामगिरी राहिली चावी कोणाकडे आहे आम्हाला काय माहित गाडीचा मालक कुठे आहे रवी वाघमारे दादानी जोक केला तो तिकडे फिरतोय आणि गाडी द्यायला लावली आहे चला ही चावी हँडओव्हर केली जाते मित्रा लवकर रजिस्ट्रेशन करून घे जेणेकरून ही बाईक गोडदेव पर्यंत जाईल अभिनंदन पुन्हा एकदा जोरदार टाळ्या कबीर सिंग साठी वेल डन कबीर सिंग आहे त्याच्याकडे लायसन असेल 19 वर्षाचा आहे तो बघा हे हायब्रिड मॉडेल आहे चांगली चालव आणि ग्राउंड क्लिअरन्स चांगला आहे या बाईकचा 104 रुपये लिटर आहे 104 किलोमीटर चालते गाडी एका लिटरला चला धन्यवाद मनापासून आनंद झाला ही स्पर्धा करताना सर्वांचं मनापासून कौतुक या स्पर्धेसाठी प्रत्यक्ष आणि अप्रत्यक्षरित्या ज्यांनी सहकार्य दिलं त्या सर्वांचं मनापासून कौतुक ही स्पर्धा इथे संपन्न झाली असं आम्ही जाहीर करतोय द ग्रेट मराठा परिवार द ग्रेट मराठा स्पोर्ट्स फाउंडेशन आणि एकूणच आगरी सेनेतर्फे सर्वांना पुन्हा एकदा नमस्कार आभारी आहोत